भारतीय बौद्ध महासभा शाखा अहमदपूर व राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्था सिद्धार्थ महिला मंडळ अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थनगर अहमदपूर येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करण्यात आली. आपण स्थापन केलेली धम्मसंस्था आणि हे धम्मसंस्था स्थापन करून या धम्मसंस्थेच्या माध्यमातून तुम्हाला आणि आम्हाला बौद्ध धर्माच्या ओटी टाकून विश्वक्रांती केलेली आहे. मग आता आम्हाला करायचं काय आता की आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला बाबासाहेबांचे स्वप्न पूर्णतः आता साकार करायचे आहे. बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचं, बाबासाहेबांनी बौद्ध संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, उपेक्षित माणसांच्या पर्यंत, तांड्यापर्यंत, वस्तीपर्यंत, वाडीपर्यंत पोहोचवायचं आहे. तर ते मिशन कोणतं असेल तर BSI, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आणि या संस्थेच्या मार्फत आम्हाला काम करायचे आहे. या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन चळवळीमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या साहित्यिक, कवी, गायक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसाद गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा शाखा अहमदपूर चे अध्यक्ष हे होते. तर मार्गदर्शक शेषराव मानाजी ससाने, उद्घाटक वैजनाथ रामराव सुरवशे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक पांडुरंग कांबळे, महात्मा फुले महाविद्यालय किनगाव, कवी सुभाष साबळे, अध्यक्ष राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्था, बाबासाहेब घनश्याम कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य सर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते दयानंद वाघमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शेषराव ससाने यांनी केले. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे काम करायची तेव्हा बाबासाहेबांच्या चळवळीची पूर्ण आपल्या कवितेतून समाजामध्ये आणि भीम अनुयायांमध्ये त्याची पेरणी करण्याचं काम वामनदादांनी केलं. त्यांचं एक एक गीत कितीही गायक होऊन गेले, कितीही कवी होऊन गेले, परंतु वामनदादाच्या गीताची आणि त्यांच्या रचनेची सर कुठल्याही कवीला अजूनही आलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांची खरी क्रांती काय, बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आम्हाला काय देऊ पाहतायत, काय तुमच्या आमच्यामध्ये प्रगती करू पाहतायत, हे वामनदादांनी त्यांच्या गीतातून